रामचंद्र की पवन सुत हनुमान की। प्रभू श्रीराम उत्सव समिती 2024 यांच्या वतीनं आयोजित मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र आनंदोत्सव साजरा केला जातोय। येत्या 22 तारखेला भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्येतील मंदिर साकार होणार आहे। या निमित्तानं संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये देखील याच अनुषंगाने इंदिरा गांधी पुतळा, नारायण बापू नगर, दसक जेल रोड, नाशिक रोड या ठिकाणी दिनांक 21 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याच निमित्तानं बुधवारी 17 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती मंडप देखाव्याचे भूमिपूजन संपन्न झाले। यासाठी श्री व सौ कोथमिरे परिवार तसेच प्रभू श्रीराम उत्सव समिती 2024 यांच्या वतीनं हे भूमिपूजन करण्यात आलंय। नाशिक रोड, जेल रोड, दसक पंचक परिसरात की श्रीराम जल आनंदोत्सव आम्ही सर्व मित्रमंडळ इथं उपस्थित सर्वजण आम्ही साजरा करत आहोत। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीमध्ये रामाचा उत्सव हा म्हणजे पूर्ण भारतवासियांचा उत्सव आहे। 500 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानावर स्थानापन्न होणार आहे। ह्या जन्मात आपल्याला त्याचं अहोभाग्य लाभले आहे, तर ह्या सुवर्ण क्षणाला जे काहीतरी आपण साक्षीदार आहोत, त्याचं काहीतरी स्वरूप समाजासमोर यावं म्हणून सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन सर्वांना बरोबर घेऊन हा भव्यदिव्य असा आपण कार्यक्रम करत आहोत। या कार्यक्रमात राम मंदिराचा भव्य देखावा उभा केला जाणार आहे। सलग 5 दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे। पहिल्या दिवशी दसक पंचक गावच्या पंचक्रोशीमध्ये अयोध्येवरून आमचे मोठे बंधूंनी, नामदेवराव आढाव यांनी आणि त्यांच्या 5-6 जण मित्रमंडळींनी सर्वजणांनी पादुका घेऊन आलेल्या आहेत। त्या पादुकांचं पूर्ण गावकऱ्यांना दर्शन करणार आहोत, पालखी यात्रा करणार आहोत। 22 तारखेला जल्लोष केला जाईल। 23 ला प्रभुपाद इस्कॉनचे भक्ती मंडळ त्यांचं व्याख्यान होणार आहे। 23 ला परत स्वामी समर्थ परिवार स्वतः त्याचं गणेश महाराज करंजकरांचं व्याख्यान होणार आहे, प्रवचन होणार आहे। 3ऱ्या दिवशी श्री लॉनचे संचालक यांच्या माध्यमातून रामशास्त्री महाराज सानप यांचं पण कीर्तन होणार आहे। आणि शेवटी कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे महाराज यांच्या कीर्तनानं या कार्यक्रमाचा समारोप। आणि रोज लोकांना आपण दर्शनासाठी राम मंदिराच्या अयोध्येहून आलेल्या राम मंदिराच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर इथं श्रीरामाचं 12x12चं मंदिर, गणपतीचं 8x8चं मंदिर आणि हनुमंताचं 8x8चं मंदिर आपण प्रतिकृती उभी केलेली आहे। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवराज्याभिषेक समिती दसक टीम ध्येयपूर्ती यांचे महत्त्वाचे सहकार्य असून या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रभू श्रीराम उत्सव समितीचे कैलास भाऊ आढाव, राजाराम लोखंडे, नामदेव आढाव, कैलास आढाव, सचिन हांडगे, विलास आढाव, दिलीप आढाव, कुलदीप आढाव, गणेश सातबाई, अजित बने, योगेश निसाळ, सागर भोजने, शिवा तकाटे, गणेश गडाख, विनायक आढाव, कल्पेश बोराडे, राहुल बोराडे, प्रसाद आढाव, शरद आढाव, युवराज जाधव, मयूर आढाव, विलास वारुंसे, चारुदत्त सोनवणे, पवन आढाव, संतोष वाजे, गोरख आढाव, सूरज सातभाई, उमेश बर्वे, दिलीप आढाव यांच्यासह उत्सव समितीचे सर्व सदस्य मंडप भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।